मला काय झाला तर ठाकरे साहेब हे जबाबदारी असतील आणि भीमराज सेना त्यांनाच एकटीवरती पकडल, जेणेकरून त्यांनीच आमच्या एक कार्यकर्त्याचा खून केलाय। पनवेल नगरी वेश्या व्यवसाय आणि बारसाठी प्रसिद्ध आहे आणि हे सर्व या पोलिसांच्या प्रशासनाच्या देखरेखीखाली होतं, म्हणून हे प्रशासन इथे येत नाही आणि यांना सरकारचा पगार पूर्ण पडत नाही। मी आता मला 8 दिवस झालेले मी उपोषणाला बसलोय। शहर पोलीस ठाण्याचे जे भ्रष्टाचारी जातीवादी जो अधिकारी आहे राजेंद्र घेवडेकर याच्या विरोधात बसलेलो आहे। दारू माफिया त्याच्या विरोधात बसलेलो आहे। 376चा आरोपी आहे त्याच्या विरोधात बसलेलो आहे। परंतु त्याही मला कुठलीच आश्वासन दिले नाही। मला जे पाठिंबा देण्याकरता आलते अनेक संघटना आलत्या, त्या संघटनेने ठाकरे साहेबांजवळ जाऊन जे इथले सिनियर आहेत तर त्या ठाकरे साहेबांनी त्यांना माझा हा उपोषण मोडीत टाकावा किंवा मी या उपोषणाला बसावा नाही म्हणून ठाकरे साहेबांनी त्यांना चिकन मटन बिर्याणी कोलब्या सुरमई अशा पद्धतीने त्यांना जेवण घालायला घातला आणि सांगितलं माझी बाजू घ्या आणि याचा उपोषण उठवा। त्यावेळी माझ्या महाराष्ट्र जे आपले भीमराज सेना आहे त्या काही कार्यकर्त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी मला सांगितलं कांबळे हे जे आलते ह्याला सिनियर जेवण खावण देऊन आपला आंदोलन उठवायला बघतोय। आणि मग सिनियर त्या दिवशी आलते, त्यांचं ऐकून काही एक पत्र आणलं होतं लिहून तर मला 24 तास द्या, परंतु इथं राष्ट्रीय अध्यक्ष माझे भीमराज सेनेचे इथं हजर नसल्या कारणाने मी काय त्या पत्रावरती बघितला पण नाही आणि त्यांना काय बोललो पण नाही। परंतु हा जो उपोषण आहे माझा हा 6 दिवस मी पाणी घेतला नाही, पाणी पिला आणि 6 दिवसानंतर मी पाणी सोडला तर तो पत्र घेऊन माझे राष्ट्रीय अध्यक्ष भीमराज सेनेचे राजूभाऊ ताटे आणि आमची शिष्टमंडळ ही 6 तारखेला पोलीस स्टेशनला गेली आणि रितसर पत्र दिलेलं आहे तर आम्ही त्याग करतो म्हणून पाण्याचा। त्या दिवसापासून कोण आलेला नाही, इथं सांगायला आले तर तुम्ही उपोषण बंद करा, परंतु दारू माफियाला अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करणं हे सांगत नाही। कारण काय यांचं म्हणणं काय, अॅट्रॉसिटी गुन्हा जर दारू माफियावरती जर आपण दाखल केला तर हा घेवडेकर हा ऑटोमॅटिक आरोपी होतोय आणि मग त्याला सुद्धा आपल्याला कारवाई करायला लागेल। म्हणून त्याला वाचवण्यासाठी हा सिनियर जो आहे हा अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करत नाही आणि सिनियर शाहू फुले आंबेडकर विचाराचे आहेत असे दाखवतात, परंतु ते आमच्या बौद्धाचे कट्टर जातीवादी तेच आहेत, तेच मला फसवतात। आणि ह्याच्या पुढे मला काय झाला तर ठाकरे साहेब हे जबाबदारी असतील आणि भीमराज सेना त्यांनाच एकटीवरती पकडल, जेणेकरून त्यांनीच आमच्या एक कार्यकर्त्याचा खून केलाय। दादा काय सांगाल, पाणीपत टॅग केलं अन्नासोबतच कशा प्रकारची आक्रमक भूमिका आहे, त्यांना काही बरं वाईट झालं जीवाचं कोण जबाबदार राहणार आहे? एकतर या महाराष्ट्रामध्ये जेव्हापासून देवेंद्र फडणवीस सरकार आलेलं आहे तेव्हापासून अशा प्रकारे आमच्या दलित समाजावर अन्याय अत्याचार होत आहेत। पनवेल या ठिकाणी यांचा गुन्हा काय होता तर फक्त त्या ठिकाणचे दारूचे धंदे बंद झाले पाहिजे, इथला वेश्या व्यवसाय बंद झाला पाहिजे, यासाठी यांनी ज्या कंप्लेंट केल्या त्याच्यावर कारवाई करायची सोडून उलट यांच्यावर खोटा चॅप्टर करतात, गुन्हे दाखल करतात। 6 दिवसापासून माणूस या ठिकाणी बसलेला आहे, पाणी देखील त्यांनी त्याग केलंय, परंतु एकही पोलीस अधिकारी या ठिकाणी येत नाही आहे। या नवी मुंबईचं सीपी पोलीस आयुक्त, कारण इथल्या जे स्थानिक पोलीस आहे यांच्यावर आम्हाला थोडाही विश्वास नाही आहे, कारण हे पोलीस यांचे हप्ते वाचवण्यासाठी या ठिकाणी येत नाही आहे। यांच्या फक्त जीवाशी खेळ चालू आहे। उद्या जर का यांना बरं वाईट झालं आणि यांचा जर जीव जर गेला ना तर पूर्ण आंबेडकरी समाज रस्त्यावर उतरेल। परंतु इथे जातीवादी पोलीस अधिकारी हे अत्यंत शांत बसून आमची वाट बघताय की आमच्या माणसाची तब्येत कधी खालावेल। त्यामुळे आम्ही भीमराज सेनेच्या वतीने त्यांना चेतावणी देते। इथला जो सीपी आहे भामरे, तुम्हाला काय 8 दिवसामध्ये एकदाही टाइम नाही भेटला तुम्ही या ठिकाणी यायला? तुम्ही तुमचे हप्ते घेण्यामध्ये गोळ्या एकदम बिझी आहात का? अरे का माणसाचा जीव चाललाय, तो इथली न्याय व्यवस्था आणि इथले पोलीस प्रशासन चांगले राहायला पाहिजे म्हणून तो काम करतो, पण तो आमच्यासारख्या भीमसैनिकाला तुम्ही अशा प्रकारे अटकवताय। आम्ही तुमच्या ठिकाणी जाहीर निषेध करतो। महाराष्ट्रामध्ये संबंध ज्या ठिकाणी अॅट्रॉसिटी ऍक्टनुसार गुन्हा दाखल होतो त्या ठिकाणी हे लोक खोटे गुन्हे दाखल करतात आणि आमच्या भीमसैनिकाला नामोहरम करण्याचा प्रयत्न करतात। परंतु आम्ही आता शांत बसताना पुन्हा महाराष्ट्रातील ज्या ठिकाणी असे खोटे गुन्हे झाले असतील त्या सगळ्यांनी पनवेल या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ठिकाणी उपस्थित राहावं आणि आता मोठं जन आंदोलन करण्याची गरज आहे। आम्ही आता शांत बसताना ज्या दखल घेतल्या जात नाहीये।
कारण इथल्या प्रशासनाला वाटतं की आमचा जीव हा काही मोलाचा नाही आहे. इथलं प्रशासन फक्त हप्ता घेण्यामध्ये गुंग आहे. कारण ही पनवेल नगरी वेश्या व्यवसाय आणि बारसाठी प्रसिद्ध आहे आणि हे सर्व या पोलिसांच्या प्रशासनाच्या देखरेखीखाली होतं. म्हणून हे प्रशासन इथे येत नाही. कारण यांना सरकारचा पगार पूर्ण पडत नाही. यांना हप्ते घ्यायची सवय पडलेली आहे. त्यामुळे हे आमच्याकडे येणार नाही. यांचा जीव जर गेला नाही, काय झालं तर आम्ही आता काय शांत बसणार नाही आहोत. मी आंदोलन केलं. जो दारू माफिया आजही सर्रासपणे दारू विकतोय, आम्ही पोलिसांना फोन करून सांगतोय की तो रोशन सांगणेकर हे लोक या ठिकाणी दारूचा धंदा करताय. पोलीस येऊन आम्हाला नाही, त्याने 4-5 बाटल्या घेऊन गेल्या, हे झालं ते झालं. अशा प्रकारे पोलीस हे दारू विक्रेत्यांच्या पाठीशी आहेत आणि या पोलिसांमुळे इतके जे आहेत दारू विक्रेते मुजर झालेले आहेत. यांनी जर माणूस मरायला टेकला तरी तुम्ही दारूचे धंदे चालू आहे. या पनवेल पोलिसांनी शरम होऊन मेले पाहिजे. हे यांना थोडी तरी जनाची नाही तरी मनाची लाज वाटली पाहिजे की माणूस मरणात उपोषण करतो आणि दारूचे धंदे चालू ठेवताय. या पनवेल पोलिसांचे सिनियर PI नितीन ठाकरे आपण ज्या पद्धतीने या ठिकाणी शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेतायत, परंतु आपली नीती ही वेगळी नीती आहे. आपण या भ्रष्टाचारामध्ये लिप्त आहेत आणि इथे जेवढे काही हप्ते येतात ते तुमच्या देखरेखीखाली येतात. त्यामुळे यास आपण जबाबदार आहेत आणि नितीन ठाकरे यांचंच हे षडयंत्र आहे. त्यांना देखील या गुन्ह्यामध्ये सहआरोपी करण्यात यावे ही आमची मागणी आहे.